नमस्कार. पौष महिन्यातला हा रविवार म्हणजेच सूर्यनारायणाचा व्रत करण्याचा हा दिवस. तर हे व्रत करत असताना आपण आदित्य राणूबाईची कथासुद्धा ऐकावी म्हणून मी ही कथा तुम्हाला सांगते. ही कथा ब्राह्मणाने आपल्या मुलींना सांगितलेली आहे. कसं व्रत करायचं हे त्याने सांगितलेलं आहे. तर ते का करावं, कसं करावं ह्याच्यामध्ये ह्या कथेमध्ये आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उच्छील माच्छील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावणमासी पहिल्या आदितवारी मौन्या मुकाट्यानं उठावं. सचैल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी. 6 रेघाचं मंडळ करावं. 6 सुतांचा तातू करावा. त्यात 6 गाठी द्याव्या. पानफुल व्हावं. पूजा करावी. पानाचा विडा, फुलाचा जेला, जशांगाचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. मागी रथसप्तमीस संपूर्ण करावी. संपूर्णाला गुळाच्या पोळ्या, भोटव्याची खीर, लोणकढे तूप मेहून जेवू सांगावं. चिरचोळी द्यावी. जोड गळसोळ द्यावी. ते हे नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी. वाणीवशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशिराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिल्या. पण गेल्या पावली मुलींचा समाचार काही घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला. पाय धुवायस पाणी दिलं. म्हणाली, बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाट दिलं. पाय धुवायला पाणी दिलं. गूळ पाणी देऊन त्यांचं आदरातिथ्य केलं. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने तिने ऐकली. जेवण खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब, दुःखी, कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठी सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काहीतरी घेऊन येण्यास सांगितलं. आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. तो म्हणाला, प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळी उभा आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं. पितांबर नेसावायला दिला. जेव खाऊ घातलं. कोहळा पोखरून होन मोहरांनी भरून दिला. बाबा बाबा नीट सांभाळून घेऊन जा. घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आले. हातातला कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? आई गं, दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते गेलं. दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला पण मागच्यासारखंच नवमाखू घातलं. नेसायला पितांबर दिला. जेव खाऊ घातलं. काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व सांगितलं, न विसरता सांभाळून घरी घेऊन जा. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट आईला सांगितली. आई गं, दैवानं दिलं पण कर्मानं सगळं नेलं. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन
त्याचा योग्य आदर सत्कार केला. नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला व बाबा रे घरी जतन करून घेऊन जा. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी पिण्या उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई गं, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होनमोहरांनी बांधून दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आले. शिदोरी घेऊन गेले. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं, पण दैवानं सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी जाऊन उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नवमाखू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ग, ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं छत्र चामर घेऊन बोलावणं धाडलं. राजा येताच ती घरी निघाली. बहिणींनी एकमेकींना आहेर केले. वाटेने जायला निघाली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पेटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध केला. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळीविक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो मोळीविक्या, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोती घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व त्याने मनोभावे कहाणी ऐकली. त्याने मोठ्या भक्तीने ती ऐकली. त्याची मोळी सोन्याची होती, ती लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय मोठं फळ. काय वसा आहे तो सांगा. राणीनं सांगितले. उतणार नाही, मातणार नाही याची कबुली घेतली आणि तो वसा सांगितला. दुसऱ्या मजलेत गेला. राणीनं स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पेटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. माळ्याच्या वेरीला पाणी लागत नाही, त्याचा मळा पिकत नाही. असा एक माळी चिंता करत बसला होता. त्याला बोलावलं. आमच्या राणीची कहाणी ऐकायला येईल. त्याने सांगितलं, तुमची कहाणी ऐकून माझा मळा पिकेल का. तो म्हणाला, हो. मळा पिकवला. मग तिने कहाणी सांगितली. त्याने ती ऐकली. त्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं आणि तो म्हणाला, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्यालाही वसा सांगितला. तिसऱ्या मजल्यात स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात उपाशी नाही, काही नाही याचा शोध घेतला. एक म्हातारी, तिचा मुलगा एक वनात गेला, एक डोहात बुडाला, तर एक सर्पाने खाल्ला होता म्हणून ती चिंताक्रांत बसली होती. तेव्हा राणीनं ती कहाणी सांगितली आणि तिने ऐकली. तिची 2 मुलं आली आणि तिने विचारले, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. मग तिने तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. कानाडोळा, मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यात पडलेला होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालथा होता तो उताना केला. 6 मोती त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली आणि तिने कहाणी सांगितली. त्याला हात आले, पाय आले, दिव्य देह झाला. त्यानेही राणीला वसा विचारला आणि राणीने तो सांगितला. 5व्या मुक्कामात घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. षड्रस पक्वान्न जेवायला वाढले. लोह गंगाळ पाणी तापवून सूर्यनारायणास आंघोळ करून जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणालाच होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मांसाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे सूर्यनारायणाची कहाणी वाचून आणि मग सूर्यनारायणाची पूजा करायची.